नमस्कार. आज आपण बघणार आहोत श्री महाराजांवरचं एक व्हिडिओ चरित्र. म्हणजे संशोधन केल्यावरती मला मिळालेली अशी ठिकाणं जिथे श्री महाराजांची लीला घडली आहे. आज आपण अशा ठिकाणांना भेट देणार आहोत. म्हणजेच आधी गोंदवले, मग पंढरपूर, तिथून सांगली आणि मग खाली कर्नाटकमध्ये कुर्तकोटीपर्यंत आणि मध्य प्रदेशमधली 2-3 ठिकाणं. असं करून आपण एकूण श्री महाराजांचं व्हिडिओ चरित्र आज बघणार आहोत. नाव ॲज यू गाईज कॅन गेस, मी आहे गोंदवल्यामध्ये भक्त निवासमध्ये आणि अर्थात आपण सुरुवात व्लॉगची श्री महाराजांच्या जन्मस्थानापासून करूयात. लेट्स रोल. मंडळी, आत्ता आपण आलो आहोत श्री महाराजांच्या जन्मस्थानी. माझ्या मागे तुम्ही जी वास्तू बघताय तिकडेच श्री महाराजांचा राहता वाडा होता, पण खूप पडक्या अवस्थेत तो आल्यामुळे आता इथे श्री महाराजांचं एक आर्ट गॅलरी बांधलेली आहे. पण वास्तू हीच जिथे श्री महाराजांचा जन्म झाला. रावजी आणि गीताबाई घुगरदरे ह्या दाम्पत्याच्या पोटी श्री महाराजांचा जन्म झाला. तारीख होती माघ शुद्ध द्वादशी 1845, दॅट इज फेब्रुवारी 1845. ह्या दिवशी श्री महाराजांचा जन्म सकाळी ह्याच ठिकाणी झाला. त्या आर्ट गॅलरीमध्ये श्री महाराजांनी लिहिलेली काही पत्र आढळतात आणि त्यांनी वापरलेल्या काही वस्तूही आढळतात. चला पाहूयात.
श्री महाराज जेव्हा गुरुशोधार्थ बाहेर पडले आणि पूर्ण गुरुकृपा मिळवून परत गोंदवल्यास आले, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा श्री महाराज याच मारुतीच्या देवळात उतरले. त्यावेळेचं श्री महाराजांचं वर्णन असं होतं की मजबूत शरीरयष्टी, सतेज कांती, वाढलेला जटाभार, मोठी दाढी, हातामध्ये रुद्राक्ष, एका हातात कुबडी आणि सर्वांगाला भस्मलेपन अशी श्री महाराजांची मूर्ती याच मारुतीच्या देवळात आलेली. त्यांच्याबरोबर 4 बैरागी शिष्य होते. त्यांनी इकडे धुनी पेटवली. जशीच गावामध्ये वार्ता पसरली की देवळामध्ये एक वैरागी आलाय, सगळे लोक दर्शनाला लगेच धावायला लागले. इनफॅक्ट श्री महाराजांचे आईवडीलही त्या वैरागाच्या दर्शनाला आले. पण जवळजवळ 8 वर्षांनंतर श्री महाराजांना पाहिल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी त्यांना काही ओळखलं नाही. इनफॅक्ट गीतादेवींनी म्हणजेच श्री महाराजांच्या मातोश्रींनी महाराजांना असं विचारलंही की माझा मुलगा घरातून निघाला आहे, बाहेर गेला आहे, तो कुठे असेल, ह्याचा तुम्हाला काही पत्ता आहे का? तर त्यावर श्री महाराजच त्यांना म्हणालेले की बाई, तुमचा पुत्र सुखरूप आहे, तुम्ही नामस्मरण करत जा, म्हणजे 1 वर्षाने तो तुम्हाला परत भेटेल. आणि खरोखरच 1 वर्षानंतर श्री महाराज परत ह्याच देवळात उतरले आणि पुढच्या दिवशी स्वतः घरी गेले आणि आपली ओळख दिली. पाहूयात ते मारुतीचं देऊळ. आणि मंडळी, मी जी ठिकाणं कव्हर करणार आहे त्यांचं मी तुम्हाला गुगल मॅप्सचा स्क्रीनशॉट देतो, जिथे जिथे परवानगी आहे, सो दॅट तुम्ही तिकडे इझिली जाऊ शकाल. सन 1891-92 मध्ये श्री महाराजांनी थोरले राम मंदिराची स्थापना केली. या मंदिराच्या मूर्तींचा इतिहास फार रंजक आहे. मंदिर बांधून तर पूर्ण झालं, पण मूर्तींविषयी श्री महाराजांकडून काही खटपट दिसेना. म्हणून एका भक्ताने पुढे येऊन विचारलं मूर्तींबद्दल. तेव्हा श्री महाराज म्हणाले की अरे, आपण ज्याचं देऊळ बांधतोय तो स्वतः आपण इकडे येईल. आता बाजूला तडवळे नावाच्या गावामध्ये एक कुलकर्णी राहायचा. कुलकर्णाने असं ठरवलं की आपण एक श्रीराम मंदिर बांधायचं. त्यासाठी त्यांनी राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीही बनवल्या. अगदी राम मंदिराची जागाही स्थापन केली. पण दुर्दैवाने तिकडे एक आग लागली आणि त्या आगीमुळे पूर्ण वास्तू भस्मीभूत झाली. इतकंच नव्हे, त्या मूर्त्यांनाही त्या आगीची झळ लागली. आता हिअर कम्स द इंटरेस्टिंग पार्ट. ही घटना झाल्यावरती पुढच्या रात्री कुलकर्णाच्या स्वप्नात त्यानेच घडवलेली श्रीरामाची मूर्ती आली आणि ती म्हणायला लागली, अरे मला इकडे ठेवू नकोस, गोंदवल्यामध्ये श्री ब्रह्मचैतन्यांकडे दे. आणि हे असं एकच दिवस नाही, 3 रात्री सलग ह्याला एकच स्वप्न पडायचं. मग शेवटी त्याने या 3ही मूर्ती गोंदवल्यामध्ये येऊन श्री महाराजांच्याकडे दिल्या आणि ह्याच मूर्त्या श्री महाराजांनी थोरल्या राम मंदिरामध्ये स्थापन केल्या. इनफॅक्ट तुम्ही जर निक्षून पाहिलं तर या आगीच्या झळीमुळे मूर्त्या काहीशा काळ्या झालेल्याही दिसतील. लेट्स हॅव अ लुक. सन 1897ची गोष्ट. श्री महाराज एकाएकी नैमिषारण्यात जायला निघाले. सगळ्या भक्तांनी त्यांना थांबवायचा पूर्ण प्रयत्न केला, पण श्री महाराज आपल्या निर्णयावर ठाम होते. एकदा श्रीरामाचं दर्शन घेऊन रामाला सांगितलं की मी आता येतो, माझ्या भक्तांना सांभाळ, असे म्हणून श्री महाराज टांग्यात चढले. टांगा निघालाही. टांग्याबरोबर सगळा गाव गोळा होऊन श्री महाराजांना थांबवण्यासाठी पळत होता. तेवढ्यात अचानक देवळातून एक माणूस ओरडत बाहेर आला. काय झालं विचारायला श्री महाराजांनी टांगा थांबवला आणि त्याला विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं की राम, लक्ष्मण आणि सीता तिघांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. हे ऐकल्यावरच पटकन श्री महाराज टांग्याच्या खाली उतरले, हातपाय धुतले, सोवळं नेसलं आणि मूर्त्यांच्या जवळ आले आणि आपल्या हातातल्या रुमालाने श्रीरामाचे डोळे पुसू लागले. तर होत असं होतं, ते डोळ्यांमधले अश्रू पुसायचे, पण परत नव्याने अश्रू यायला लागले. तेव्हा शेवटी श्री महाराज रामाला म्हणाले की रामा, जर मी इथून जाऊ नये असं तुला वाटत असेल तर घे, मी माझा जाण्याचा निर्णय रद्द केला. हे म्हटल्याबरोबर राम, लक्ष्मण, सीता तिघांच्या डोळ्यांमधला अश्रुपात थांबला. हेच ते श्री थोरले राम मंदिर.
सन 1894-95मध्ये श्री महाराजांनी धाकट्या श्रीराम मंदिराची स्थापना केली. त्यानंतर गुरुपौर्णिमेची गुरुपूजा म्हणजेच श्री महाराजांची पूजा ह्याच देवळात होत असे. इनफॅक्ट ती खुर्ची ज्यावर श्री महाराज बसून गुरुपूजा स्वीकारायचे ती आजही आपल्याला इथे पाहायला मिळते. ह्याच वास्तूचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे धाकट्या श्रीराम मंदिरातच श्री महाराजांनी तात्यासाहेब केतकर यांना अनुग्रह दिलेला. पाहूयात धाकटे श्रीराम मंदिर. मंडळी, आत्ता आपण आलो आहोत आप्पासाहेब भडगावकरांच्या श्रीराम मंदिरामध्ये पंढरपूरला. आप्पासाहेब भडगावकर हे श्री महाराजांचे एक मोठे भक्त होते. जेव्हा श्री महाराज पंढरपूरला येत तेव्हा ते कायम आप्पासाहेब भडगावकरांकडेच उतरत. एवढंच नव्हे तर श्री महाराजांनी शेवटची गुरुपौर्णिमा इथेच साजरा केलेली. डिसेंबर 1913मध्ये श्री महाराजांनी महासमाधी घेतली. त्याच वर्षाच्या जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये श्री महाराज गोंदवल्याहून सुमारे 100 जण घेऊन आप्पासाहेब भडगावकरांकडे इकडेच उतरलेले. आता त्या वर्षीची गुरुपौर्णिमा जुलैमध्ये होती, म्हणून जुलैमध्ये श्री ब्रह्मानंद महाराज कर्नाटकहून बरीच मंडळी घेऊन आप्पासाहेबांकडे आले. म्हणून ह्या वास्तूमध्ये त्यावेळेला श्री गोंदवलेकर महाराज आणि ब्रह्मानंद महाराज आणि यांची भक्त मंडळी असे सगळे इथे होते. म्हणजे इमॅजिन करा, ह्याच वास्तूमध्ये श्री महाराज आणि श्री ब्रह्मानंद महाराज दोघेही एकत्र राहिले. म्हणजे इमॅजिन करा त्या वास्तूमधलं तेज किती वाढलं असेल. आता इकडे आल्यावरती विचारल्यावर मला कळलं की ही पूर्ण वास्तू आधी आप्पासाहेब भडगावकरांचा वाडाच होता. त्यानंतर श्री महाराजांनी ह्या श्रीरामाची स्थापना केली, म्हणजेच भडगावकरांचं श्रीराम मंदिर. आता ही समोरची बाजू जर सोडली तर मागे राहण्यासाठी जागा आहे आणि इकडे वरतीही एक मजला जिथे राहता येईल. सो ह्याच जागेमध्ये श्री महाराज आणि श्री ब्रह्मानंद महाराज एकत्र राहिलेले आहेत. पाहूयात ती वास्तू. आत्ताच आपण पाहिलं की श्री महाराज आणि श्री ब्रह्मानंद महाराजांनी शेवटची गुरुपौर्णिमा ह्याच ठिकाणी साजरा केली. आता झालं असं की श्री महाराजांची देहात असल्याची ती शेवटची गुरुपौर्णिमा होती, म्हणून
जेव्हा केव्हा ब्रह्मानंद महाराज परत जायला निघायचे तेव्हा तेव्हा श्री महाराज काही ना काहीतरी कारण काढून त्यांना थांबायला लावायचे. असं बरेचदा झाल्यानंतर एकदा फायनली श्री ब्रह्मानंद महाराज खरंच जायला निघाले. ते ह्या मंदिराच्या बाहेर पडले. श्री महाराजही या मंदिराच्या बाहेर त्यांना निरोप द्यायला म्हणून पडले. आणि झालं असं, या मंदिराच्या बाहेर पडताच एका कोपऱ्यावरती श्री महाराज आणि श्री ब्रह्मानंद महाराज 1.5 तास बोलत उभे होते. नागप्पाला काही अंतरावर उभं केलेलं हेच बघायला की आजूबाजूला कोणी येऊ नये. आणि ह्या 1.5 तासामध्ये श्री महाराजांनी आपला अख्खा जीवनपट ब्रह्मानंद महाराजांना समजावून सांगितलं आणि हेही सूचित केले की आता लवकरच ते महासमाधी घेणार आहेत. आता चरित्रामध्ये असं वर्णन आहे की हा प्रसंग देवळाच्या बाहेरील एका कोपऱ्यावर घडलाय, म्हणजे बाहेरच्या या रस्त्यावरतीच घडला असणार. आता झालं असं की ह्या देवळाची हद्द 10 फूट रस्त्यावरती जास्त होती 1985 पर्यंत. 1985ला ती तोडली गेली कारण रस्त्याचं रुंदीकरण झालं. हेन्स आत्ता जिथे पूर्ण वाहता रस्ता आहे तिथेच ती वास्तू असणार जिथे श्री महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांना 1.5 तास आपला जीवनपट सांगितलेला. पाहूयात देवळाच्या बाहेरील वास्तू.